नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पीएम किसानचा हप्ता 28 तारखेला जमा होणार आहे व आपण अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलं की नमो शेतकरी योजनेचे जीआर आलेले आहेत, पण त्याची तारीख अद्याप डिक्लेअर झालेली नव्हते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेची ही तारीख डिक्लेअर झालेली आहे। मित्रांनो, चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, पीएम किसानचा 16वा हप्ता बुधवारी म्हणजे दिनांक 28 फेब्रुवारी रोजी मिळणार आहे व या योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता दिनांक 28 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथूनच हस्तांतरित केला जाणार आहे, तेही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते। चला तर मग पाहूया पेपरमधली बातमी। केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून 4 महिन्यातून एकदा प्रत्येकी 2000 रुपयांची आर्थिक मदत 6000 रुपयांची मदत करण्यात येते। त्यानुसार या योजनेचा 16 हप्ता राज्यातील 87,96,000 शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी हा हप्ता दिला जाणार आहे। या हप्त्याच्या माध्यमातून 1943 कोटी 46 लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे। राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे 3800 कोटींचेही यावेळी वितरण होणार आहे। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र सरकारतर्फे फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे। निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांच्या 18 वर्षाखालील अपत्ये 2000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात वार्षिक 6000 रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत। योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,13,60,000 रुपये शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यांमध्ये 27,638 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे। आता नमोचा दुसरा व तिसऱ्या हप्त्यासाठी 1943 कोटींचे वितरण होणार आहे। यामध्ये या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील 16वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित होणार आहे। तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होणार आहे। पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याच्या 1943 कोटी 46 लाख रुपयांचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकूण 87,96,000 शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। पीएम किसान उत्सव दिवस बुधवारी केंद्र सरकारने 28 फेब्रुवारी हा दिवस देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यानुसार कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा, तालुका व गाव पातळीवर तसेच कृषी विज्ञान केंद्र, सामायिक सुविधा केंद्रे या ठिकाणी हा दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे यांनी दिली आहे। अशा प्रकारे मित्रांनो, पीएम किसानचा 16वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता दिनांक 28 फेब्रुवारी वार बुधवार या दिवशी यवतमाळ येथून आपल्या खात्यावरती जमा होणार आहे। मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे।